बरेच पेशंट मला विचारतात, डॉक्टर मला L4-5चा त्रास आहे आणि सर्जरी सांगितली आहे, त्या ठिकाणी क्लिप लावायची सांगितलं आहे, फ्युजन करण्यासाठी सांगितलं, तर काय नेमकं असतं स्पायनल फ्युजन? तर मला मित्रांनो सांगू इच्छितो की स्पायनल फ्युजन हे प्रोसिजर आहे ज्या ठिकाणी आपण मणका पुढे मागे सरकला आहे, गादी झिजली आहे, नसांच्या वरती दबाव आलेला आहे, ज्या ठिकाणी इन्स्टॅबिलिटी आहे, खूप जास्त बॅक पेन आहे, अशा पेशंटना ही प्रोसिजर आपल्याला करण्याची गरज पडते. कॉमनली ज्या सर्जरीज होतात त्यांचं नाव असं की मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, टी-लिफ, ट्रान्स फोरामिनल लंबर इंटरबॉडी फ्युजन किंवा प्लिफ हे जुन्या काळामध्ये होत होतं. आताही काही सिलेक्टिव्ह पेशंटमध्ये प्लिफ होतं, पण आता टी-लिफ हे खूप जास्त प्रचलित असलेली प्रोसिजर आहे. आणि लंबर इंटरबॉडी फ्युजन ज्या ठिकाणी की नर्व फ्री करणार आणि त्या ठिकाणी डिस्क ही रिप्लेस करून त्या ठिकाणी आर्टिफिशियल केज आणि बोन ग्राफ्ट टाकून हे फ्यूज करण्यात येतं, ज्या ठिकाणी आपण कम्प्लीट बोन टू बोन कॉन्टॅक्ट अचीव करू शकतो. बऱ्याच ठिकाणी A-लिफ, अँटिरियर आणि X-लिफ, L-लिफ बरेच मॉडिफिकेशन आहेत, पण सगळ्यात कॉमन जे प्रोसिजर आपण आजकाल करतोय ते आहे टी-लिफ आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह टी-लिफ. या दोन प्रकारच्या गोष्टी आपण पेशंटना करू शकतो. धन्यवाद.